असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आज 5वा दिवस आहे आणि आज नाशिकच्या सिन्नर तालुक्यात असलेल्या दातली या ठिकाणी रिंगण सोहळा जो आहे तो सध्या सुरू आहे। आपण या दातली या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी रिंगण सोहळा जो आहे तो सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। टाळकरी असतील, विणेकरी असतील, ते देखील या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। जवळपास 35,000 भाविक जे आहेत ते वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। शेकडो दिंड्या देखील या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आता 5व्या दिवशी खरं तर नाशिक जिल्ह्यातच सिन्नर तालुक्यामध्ये 5व्या दिवशी आज हा संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा जो रिंगण सोहळा आहे तो पहिला रिंगण सोहळा आज संपन्न होत आहे। आपण सिन्नर तालुक्यात आहोत आणि या ठिकाणी दातली या गावी गेल्या शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे, त्यानुसार या ठिकाणी हा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडत असतो। 27 दिवस हे वारकरी जे आहे ते चालत पंढरपूरला जाणार आहेत। जवळपास 450 किलोमीटर चालल्यानंतर विठुरायाचं दर्शन ते घेणार आहेत। आषाढी एकादशी वारीसाठी हे शेतकरी, हे सर्व वारकरी जे आहेत ते आता नाशिकच्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे। आणि आज 5व्या दिवशी या ठिकाणी रिंगण सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आहे। हरिनामाच्या गजरात हा जो रिंगण सोहळा आहे हा या ठिकाणी संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवार, पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।